या ठिकाणी चंदू पाटलांनी ज्या ज्या सूचना मांडल्या त्याची आपण दखल घेऊन त्या संदर्भातली कारवाई सरपंच साहेब आपण करावी अशी विनंती करतो। एक महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। आपण जर आपल्या एकंदर गावची परिस्थिती जर बघितली तर गावामध्ये गावठाण शिल्लक राहिलेलं नव्हतं आणि आपल्या बऱ्याचशा भागामध्ये म्हणजे वाड्या वस्त्याचा जो काय भाग आहे मग त्याच्यात पावलेनगर, गावठाण, आझादवाडी, सुभाषवाडी, गोखलेवाडी, रामगड या ठिकाणी आमचे गोर गरीब मागासवर्गीय भटके बंधू, आदिवासी बंधू यांच्या घराचा आणि जागेचा खूप मोठा प्रश्न होता आणि गेल्या अनेक वर्षापासून हे आपल्या गावचे नागरिक होते, आपल्या इथं राहत होते, परंतु त्यांना हक्काचं जागा या ठिकाणी नव्हती। आमचे घिसडी बांधव असतील हे देखील गेल्या 50-60 वर्षापासून जसं आम्हाला कळायला लागलं तसं ते रस्त्याच्या कडेलाच राहत होते आणि मग या नागरिकांसाठी काहीतरी आपल्याला करता यावं यासाठी गेल्या 1.5-2 वर्षापासून आमचा प्रयत्न हा चालू होता आणि या सगळ्यांसाठी या 1200 लोकांच्या घरकुलाचा प्रश्न हा होता। त्यानंतर आदिवासी समाजाची आपली दफनभूमी असेल, आपलं हिंदू स्मशानभूमी असेल किंवा मुस्लिम कब्रस्तान असेल, आपल्या गावाला क्रीडांगण नव्हतं, आपल्या गावामध्ये घनकचरा प्रकल्पासाठी जागा नव्हती, सोलर प्रकल्पासाठी जागा नव्हती आणि एक सगळं व्यापक त्याचा एक सर्वे करून आपण शासनाला प्रस्ताव दिला आणि शासनाकडे आपल्याला शेती महामंडळाची जमीन आमच्या बेलापूरच्या आयनपूरच्या परिसरामध्ये अवेलेबल आहे, उपलब्ध आहे, ती आम्हाला मिळावी असा प्रस्ताव ग्रामपंचायतीने परिपूर्ण दिला आणि त्या प्रस्तावाच्या अनुसरून महायुतीच्या सरकारनं नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या खंबीर नेतृत्वामुळे माजी खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे 43 एकर जमीन आपल्याला शेती महामंडळाची मिळाली आहे। सुरुवातीला ही 43 एकर जमीन मिळवण्यासाठी याच्या मागे शासनाने काही ग्रामपंचायतीला उदाहरणार्थ पुंतंब्याच्या गावाला तळ्यासाठी जागा दिली आणि जे काही शासकीय व्हॅल्युएशन असतं रेडी रेकनरच्या त्याच्या 10% रक्कम भरून घेतली होती। आता या 43 एकराचं 10% देखील तापाजी आपण जर 10% जरी व्हॅल्युएशन जर काढलं असतं ते कोटीमध्ये आलं असतं। एकट्या आपल्या 8.5 एकर जे काही तळ्याला जागा मिळाली त्याचं शासकीय व्हॅल्युएशन 4 कोटीचं आहे, 10% आले 40 लाख रुपये। मग 43 एकराचं शासकीय व्हॅल्युएशन ते जात होतं माझ्या माहितीप्रमाणे साधारण 30 ते 40 कोटीपर्यंत आणि त्याची 10% रक्कम जर भरायची वेळ आपल्यावरती आली असती तर आपल्या ग्रामपंचायतीची तेवढी आर्थिक परिस्थिती नव्हती आणि मग आपण पुन्हा विखे पाटील साहेबांना विनंती केली की साहेब आपण जमीन देतात परंतु याची आम्हाला शासकीय रक्कम भरणे एवढी ग्रामपंचायतीची ताकद नाही आणि मग त्यांनी पुन्हा तो प्रस्ताव बदलायला सांगितला। सगळी मंत्रालयातली महसूलची टीम असेल, इकडचे प्रांत असतील, तहसीलदार असतील, इकडचे जिल्हाधिकारी असेल, या सगळ्यांनी तो प्रस्ताव परत आपल्याकडनं तसे कागदपत्र गोळा केले आणि 43 एकर जमीन विनामूल्य एकही रुपया न देता ती आपल्या ताब्यात दिली। नुसती ताब्यात नाही दिली, परवा दिवशी श्रामपूरला त्या सगळ्या 43 एकर जमिनीचे सातबारे आपल्या ताब्यात दिलेले। ते सगळे गड जे आहेत ते सातबारे या ठिकाणी उपलब्ध आहेत। माझी नागरिकांना विनंती आहे की ते सगळे 43 एकर सातबारे जे आहेत ते बघून घ्यावे। ही जमीन आज ग्रामपंचायतीच्या मालकीची झालेली आहे। ती जमीन सरपंच स्वातीताई आमोले यांच्या नावावर त्याचा सातबारा निघाला नाही, पुस्तक यांच्या नावावर निघालेलं नाही, त्या ग्रामपंचायतीच्या कुठल्याही एकाही सदस्याच्या नावावर निघालेलं नाही। आता चंदू पाटील त्याची आपली जबाबदारी आपली ग्रामपंचायत म्हणून आणि ग्रामस्थ म्हणून आता वाढलेले या 43 एकर जमिनीची मोजणीसाठीचे शुल्क देखील आपण भरलेले। येत्या महिनाभराच्या कालावधीमध्ये ती मोजून आपल्याला घ्यावी लागणार। मोजणी झाल्यानंतर त्या प्रत्येक गटाचा आपल्या गावातले जे काही 2-3 चांगले आर्किटेक्ट आहेत, माझी मागणी आहे बहुतेक तो ठराव आपण घ्या की त्या आर्किटेक्टच्या माध्यमातून चांगला लेआउट आपण करून घ्यावा जेणेकरून जे काही आपले 1000-1200 जे काही नागरिक आहेत मग ते आझादवाडी भागातले, गायकवाड वस्ती भागातले, ते आमच्या गावठाणावरचे आहेत, ते आमच्या पावणेनगरचे आहेत, ते आमचे घिसडी बांधव आहेत, ते आमचे आयुध कॉलनीतले आहेत, आमच्या गावातले की ज्यांना जमीन नाही
ज्यांना घर नाही, हे करत असताना आपण काही अर्ज देखील भरून घेतलेले आहेत. त्या अर्जाची देखील आपल्याला छाननी करावं लागणार, त्याच्या नावावर त्याच्या कुटुंबाच्या नावावर जागा आहे का नाही ती खात्री करून घ्यावं लागणार. आणि जो खरा गरजवंत आहे त्याला पक्षाचं, जातीचं, पातीचं, कोणाचं काम करतोय ते कुठलाही निकष आपण लावणार नाही. त्याला अर्धा गुंठा जागा हक्काची मिळावी ही आपली त्यामागची भूमिका. आणि हे सगळं काम करण्यासाठी या आपल्या सगळ्या प्रयत्नांसाठी सगळ्यात मोलाचं योगदान जर कोणी दिलं असेल ते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं आहे. आणि म्हणून मी या निमित्तानं ग्रामसभेला विनंती करतो की त्यांच्या अभिनंदनाचा ठराव आपण मांडावा आणि तो टाळ्यांच्या गजरामध्ये मंजूर करावा ही विनंती आपल्या सगळ्यांना करतो. शेवटी ही जमीन ही जी काय मिळालेली आहे ही कोणाच्या एकट्याच्या नावावर गेलेली नाही. ही जमीन गेल्यानंतर यामधनं हे जे काही प्रकल्प आहेत, घरकुलाचे असतील, शाळेचे असतील, VSK पाटलांचं अभिनंदन करतो. गेलेले दिसतात. गोखलेवाडी शाळा ही शेती महामंडळाच्या जागेमध्ये होती. त्या जागेमध्ये असल्यामुळे त्याच्यावरती ग्रामपंचायतीला कुठला निधी टाकता येत नव्हता. मध्ये शरद नवलेंनी त्याच्यात काम केलं, रिस्क घेऊन केलं. त्याच्या देखील काही महाभागांनी कंप्लीट केलं, परंतु तरी देखील त्यांनी ते काम केलं. आता त्या शाळेला सुद्धा हक्काची जागा मिळणार, मुस्लिम समाजाला कब्रस्तान मिळणार, हिंदू स्मशानभूमीला स्मशानभूमी मिळणार, माझ्या गावातल्या तरुणांना खेळण्यासाठी मैदान मिळणार. हे सगळं काम आपण करू शकलो त्या 43 एकर जमिनीमुळे करू शकलो, राधाकृष्ण विखे पाटील साहेबांमुळे करू शकलो. आता माझी विनंती असेल की याच्यामध्ये आपण अरविंद साळवीजी, आपण याच्यामध्ये कोण राजकीय कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या गटाचा आहे हे कुठलाही निकष लावणार आहे. जो बेघर आहे त्याला जमीन देणार आहे. म्हणून आता माझी विनंती आहे सगळ्यांना, सगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यक्रम याच्यात राजकीय चिडचिड कोणी करू नका. हे श्रेय कोणाला जाईल नाही जाईल निवडणुकीच्या वेळेस आपण जरूर मांडू, पण आता राजकीय चिडचिड बाजूला ठेवून जो खरंच बेघर आहे त्याचं नाव सुचवा, त्याला अर्धा गुंठा जागा देण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेऊयात. आणि आपण सगळेजण या सगळ्या याच्यात पाणी योजनाचं काम चालू आहे. सूचना त्या चंदू पाटलांनी केलेल्या सूचना नक्कीच चांगल्या आहेत. बहुशेक त्या आपण लिहून घेतलेल्या आहेत. आपण त्या अधिकाऱ्यांना सांगू त्याच्यात काही चुकीच होत असेल, परंतु पाणी योजनेच्या माध्यमातून आजही आपल्या ज्या काही 50% भागामध्ये आमचे भाईंनी आता मांडलं गेले का अखिल भाई कुठं दाखल होईल. आता 3 दिवसाआड पाणी आजचं नाही आपल्याला, गेल्या 15-20 वर्षापासून, परंतु ते सुद्धा आपण गृहीत धरलेले आहेत. ज्या कॉलनीसाठीची सेपरेट टाकी होणारी या सगळ्या भागांमध्ये आपण 1 वर्ष सर्वेच्या कामासाठी घातलेली. ही योजना चालू झाल्यानंतर मी छाती ठोकपणे सांगतो पुढच्या 50 वर्षाचा पाण्याचा प्रश्न बेलापूर आणि आयनपूरचा सुटला. आणि म्हणून माझी विनंती की आपण सगळे समजदार आहोत. राजकीय चिडचिड, राजकीय ओढाताण न करता ही योजना चांगली कशी होईल, घरकुलाचा प्रकल्प चांगला कसा होईल, या सगळ्यांमध्ये आपल्या सूचना गरजेच्या आहेत. का आपण सगळेजण कोण सत्तेत आहे कोण विरोधात हे बाजूला ठेवूया पुढचे 16 महिने. आणि त्यामध्ये ही योजना चांगल्या पद्धतीची पूर्ण होईल, ही घरकुल योजना चांगल्या पद्धतीची होईल. जे बेघर आहेत, ज्यांना घरकुलाला जागा नाही त्यांचे घर होतील. याच्यासाठी आपण या पुढच्या कालावधीमध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न करूया. ते सगळ्यासाठी आपल्या नागरिकांचे सगळ्या पक्षांच्या लोकांच्या सूचना या महत्वाच्या आहेत. त्या सूचना आपण जरूर वेळोवेळी करत जाव्या. जिथं जिथं चुकीचं काही होत असेल ती दुरुस्त करण्याची भूमिका आपण घेऊया. आणि या गावच्या विकासाचा हा जो काही गाडा चाललेला आहे तो याचा स्पीड कसा चालेल. काही लोकांना चंदू पाटील तुमच्या सूचना खरंच चांगल्या की तुमचं अभिनंदन करतो. काही लोकांना या तुम्ही ज्या सूचना केल्या तुम्ही कुठेही ते काम बंद करा असं म्हटले नाही, दुरुस्त करा. 100% चुकीचं होत असेल तर ते दुरुस्त करू, परंतु काहींना हा गाडा विकासाचा थांबवायचा आहे, त्याला खीळ आणायची. ती खीळ जर आणली तर गावालाच पाणी मिळणार नाही. शेवटी जे काही आपले नागरिक आहेत त्यांना सुविधा देण्याचं काम आपल्या 17 सदस्यांचं आहे. ते आपण सगळेजण प्रामाणिक करूया. पुन्हा एकदा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि महायुती शासनाचा आभार मानतो आणि बेलापूर आयनपूर ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो आणि थांबतोय. धन्यवाद.